अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेला अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्ध समाप्ती संदर्भातला करार पूर्णत्वाला आलाय। हा करार झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे आणि आज रात्री इराणवर सगळ्यात मोठा हल्ला होईल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 दिवसांपूर्वी केली होती। अचानकपणे आपणच तो थांबवत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर, इराणने इस्रायलवर, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले केले। त्यामुळे सुरू असलेल्या चर्चा, सुरू असलेल्या कराराची बोलणी थांबतायत की काय अशी भीती वाटत होती, पण चर्चा सुरू राहिल्या आणि रविवारी करार झाल्याची घोषणा झाली। या करारामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत याची अधिकृत माहिती अमेरिका आणि इराण या दोनही देशांनी अजून तरी दिलेली नाही, पण शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या होतील अशी घोषणा झालेली आहे। पण या कराराला अंतिम स्वरूप द्यायचं असेल तर अजूनही 60 दिवस चर्चा होईल असं इराणच्या वतीने सांगितलंय। इराणने करारामध्ये लेबनॉनला अजिबात एकटं सोडलेलं नाहीये। हॉर्मुझ खुली करायला परवानगी दिली आहे। इराणला अण्वस्त्र तयार करू दिली जाणार नाहीत याबद्दल एकमत झाले, पण त्याच्याही अधिकृत डिटेल्स उपलब्ध नाहीयेत। या करारावर इस्रायल पूर्णतः समाधानी नाहीये, त्यामुळे करार झाला तरी टेन्शन कायम असेल। कराराची घोषणा होताच तेलाचे भाव कमी झालेत, जगभरातले शेअर बाजार वरच्या दिशेने सरकलेत। त्यामुळे एकूण या कराराचे पुढच्या काही दिवसांमध्ये काय काय परिणाम होणार आहेत याची डिटेल चर्चा करूया, पण त्या अगोदर पाहूयात या करारासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट। गेले 3.5 महिने सुरू असलेलं इराण युद्ध अखेर थांबले। अमेरिका आणि इराणमध्ये अंतरिम शांतता करारावर अखेर एकमत झाले। याची घोषणा रविवारीच होणार होती, पण रविवारी ट्रम्प यांचा वाढदिवस होता आणि त्यांना बर्थडे गिफ्ट देण्याची इराणची काही इच्छा नव्हती। म्हणूनच वेळेतील फरकाचा फायदा घेऊन इराणनं कराराची घोषणा ताणून धरली। पुढच्या 60 दिवसात दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरूच राहणार आहेत आणि त्यानंतर अंतिम शांतता करार घोषित केला जाणार आहे। या अंतरिम कराराचा परिणाम लगेचच सोन्याच्या दरावर झाला। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली आहे। हॉर्मुझच्या वेशीवरून अमेरिका युद्धनौका मागे घेते। ही घोषणा खुद्द ट्रम्प यांनी केली आहे। त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये तेलाचे दर कमी होतील हे निश्चित। पण भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आणि कधी घसरणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। एक मात्र नक्की, युद्ध जर आणखी 2 महिने सुरू राहिलं असतं तर तेलाचे दर प्रति बॅरल 150 ते 160 डॉलर्स पर्यंत पोहोचले असते। त्यामुळे अवघ्या जगात महागाईचा आणखीच भडका उडाला असता। पण ट्रम्प आणि मोज्तबा खामेनी यांना वेळेत उपरती झाल्यानं तुर्तास तरी तो धोका टळलाय। पण हा शांतता करार टिकवण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं सहकार्यही तितकंच महत्त्वाचं असेल, कारण आजच्या घडीला युद्धाची सगळ्यात जास्त खुमखुमी नेतन्याहूंनाच आहे यामध्ये शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।